एकदा आमच्या गावचे तात्या आहेत आणि तात्या दरवर्षी एकादशीला पंढरपूरला जातात आणि ते धार्मिक आहेत भरपूर. आता काय झाले माहिती आहे का, गावात लय पोरं झालेत असे, देवाधर्माचं कोणी नाव घेत नाही. पोरं असं वट्यावर चौकात बसतात आणि नुसतं गप्पा मारत बसतात. मग तात्याला वाईट वाटलं. एका दिवशी तात्या म्हणले की अरे जरा सुधरा आणि देवाचं धर्माचं नाव घेत जा, चांगले संस्कार होतात तुमच्यावर. मग पोरं म्हणले होय तात्या आम्हालाही तसंच वाटतंय. मग तात्या म्हणले आता एकादशी जवळ आली, आपण सगळेजण वारीला जाऊ पंढरपूरला. हो चालतंय म्हणले. मग सगळे हे गावातले पोरं घेऊन तात्या निघाले असे वारीला. आपण पोरं सुधारतात भाई, जरा कोणी असं सुंदर बाई वगैरे अशी दिसली, मुलगी दिसली अशी की असं टक लावून बघायची. तात्याच्या ध्यानात आलं, अरे हे बरोबर नाही, आपण देवाच्या वारीला चाललोय. मग काय करायचं, असं नाही करायचं. पण परस्त्री माते समान असते, आपल्या भगिनी असतात, सगळ्या माते समान असतात, बघायचं नाही. आता जर पुढे कोणी मुलगी दिसली, सुंदर स्त्री दिसली तर फक्त देवाचं नाव घ्यायचं, हरी ओम म्हणायचं. मग हो म्हणजे सगळ्यांना पडलं, सगळ्यांना एकमेकाला सांगितले आता कोणी बघायचं नाही रे वाईट नजरेनं, आणि कोणी बाई जरी दिसली तर देवाचं नाव घ्यायचं, हरी ओम म्हणायचं. बरं म्हणजे मग थोडं असं चालत गेले, एक अर्धा 1 किलोमीटर गेलं की एवढ्या पोरामधून एक जण काय म्हणला, हरी ओम म्हणला. हरी ओम म्हणला का बाकीचे 2 त्याच्याकडे कुठं आहे म्हणायचं.